आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. महाराज कोण माणूस आहे मला माहित नाही, डोळ्याला दिसत नाही, त्याच्या व्यसन करते. बंकटची बहीण सुंदराजी जी आहे ना, तिचा नवरा आहे हा लालाचा जावई. याली सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर तो सोपवतो. भले माणूस दिसून राहिल्याची मायावरती दया करा. मला मला थोडीशी प्याले द्याची, मला मला प्याले द्या. ओ भाऊ दादासाहेब, थोडी प्याले द्याची. लय लय उपकार होतील, लय उपकार होतील. मला मला थोडी प्याले द्या. मला थोडी प्याले द्या. का करा, मजबूर व्हायची मी. चल चल मला प्याले द्या. थोडीशी थोडीशी भेटली तरी चालत, पण 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 द्याची. बद्री, गृहकलह म्हणजे बाबडीचं वन, काट्यानं भरलेलं. पण आयुष्याच्या नंदनवनाले काट्याचं रान माणसाची स्वतःची कर्म बनवते. परमेश्वरानं सुंदर मूर्ती घडवून असाच मातीचा गोळा माणसाच्या हातात दिलेला राहते. पण दुर्बळ मन, व्यसन यामुळं ओबड धोबड मूर्ती घडते राजे हो. सागवान, चंदनासारख्या जातीवंत लाकडाले वाळवी लागत नाही, पण ढिसूळ कमकुवत लाकडाली वाळवी धरते. असं जगण्यात अर्थ नाही ना लेकरा. अडथळे आणि संकटाले नेटाने लढाले पाहिजे. संस्कार आणि संकल्पाचा कणा ताट ठेवायला पाहिजे. प्रतिष्ठित घराण्याची आबरू जपायले पाहिजे बद्री. खंबीर व्हायला पाहिजे तुले. आम्ही तुली इनाशाकडे जाऊ देणार नाही बद्री. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. का म्हणता बाळराजे? आता लवकर लवकर मोठे व्हा ना, आणि माया सांग मग फिरायला चाला. तुझ्या माईले सांगा का काही बाबूजी सांगा सोबत- नको मले. माया तर कानाले दडेच बसते. काहून? मला काळजी वाटते ना सासूबाईन बाबूजींची. बाळराजे, तुमच्या माईले सांगा समद शुभ होते ना, महाराज आहेत ना. चला 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 या. कसं शुभ होते? जीजी, काय झालं? असं घाबरा घोबरा काय दिसून राहिल्या? कारण मला मालूम होतं ना, का मालूम होतं? 13-14 वर्ष ज्याच्या सोबत म्या संसार केला त्याला म्या जास्त ओळखते का तुम्ही? पप्पा, जिजाजीला काय झालं? तुमच्या चुका मले भोगावे लागतेत ना. कुलूप लावलं होतं ना म्या खोलीले, तर बाबूजी माय तू काढायला लावलं कुलूप. बाबूजीला वाटलं का जावई माणसाले कुलपात कायले ठेवा, साजरं दिसते का ते? हाव ना, आणि बद्रीजीले तर दिसत पण नाही. समजा समजतं का त्याले, डोसक्याले ताप देते. कुलूप काढलं म्या खोलीचं, पण आता खोलीत नाही येत ते. समजा वाडा शोधला म्या, कुठेच नाही येत. जीजी, तू जिजाजी सोबत नव्हती का? एकटेच होते का ते? म्या कायले राहतायच्या सांगती, व्यसनी माणूस आहे तो. जीजी अगं, प्यायले भेटली नाही ना तर राक्षस होते त्याचा. आरडाओरडा करते, पोरी पण घाबरते तवा त्याले. धिंगाणा घालण्याची ना सवयच आहे त्याची. जिजी वंश मल्यान मुलीले मारायला धावते. महाराज, महाराज काय करणार हाय, म्हणून कुलूपातच बंद ठेवा लागते त्याले. नको तिथे प्रेम उतू जाते ना तुमचं. तू शांत हो ना जीजी. भैताड झाला का तू बंकट? शांतवा म्हणजे का? गावात याले त्याला विचारत फिरतील कुठं प्यायला मिळेल का? त्या डोळ्याला दिसत नाही. अगरवालांचा जावई व्यसनी झाला हे समजा गावात पसरलं तर काय इज्जत राहील अगरवालांची? अप्पा, इज्जतीचं पार खोबरं होईल.
सांगावं तर ऐकत नाही. जा शोधा आता. जिजे अहो तुम्ही काळजी काय नाही करता. सासूबाई बाबूजी हे आहे ना, हो ना, मी आहो ना, मी शोधतो शेगावात. हा समजा छान होते. चंदू मुकुंदले पण सांगतो, ते मदत करतीलच ना. हो. सावकाश सावकार सावकाश सावकाश हळूहळू सावकाश. काय झालं? पाणी देऊ का तुम्हाला? बाप्पा असं खायला नजर ऋतून सन्यानी पाहून राहिले. काय झालं सावकार? ग्लानीतच आहात का? असं खायला पाहतात जसं नौखं कोणी सामोरं बसलं आहे. बाप्पा असं ओळख नसल्यावानी कायले पाहता? कृपा आहे महाराजांची. ज्वर गेला. बाप्पा अंगशी काय देता? हो अर्धांगिनी आहे ना तुमची. अर्धांगिनी बाप्पा, कायची अर्धांगिनी? कुठच्या अर्धांगिनी? हो सावकार असं कायले करता? कोण कोण आहे तू? हो मी पद्मा. पद्मा? कोण पद्मा? कायची पद्मा? बाप्पा कुठे आलो मी? हो सावकार, हो बायको आहे मी तुमची. तुमच्या होणाऱ्या बाळाची आई आहे मी. माझ्या गर्भात बाळ आहे तुमचं. बाप्पा कायची बायको? काही बोलून राहिले का? परस्त्री असून अंगाले काय जमता? साजरी सुंदर बायको आहे माई नारायणी. सावकार सावकार बाप्पा लांबा लांबा. परस्त्री असून अंगाले काय जमता? हा साजरी सुंदर बायको आहे माई नारायणी. हे नारायणी बाप्पा, कोणी पण घुसणार बाप्पा वाड्यात. बाप्पा नारायणी, बाप्पा कोणतरी घुसलेलं बाप्पा वाड्यात. नारायणी. मन मेला तन उजला बगुला कपटी अंग तासो तो कौआ भला तन मन एक ही रंग कबीरा तन मन एक ही रंग गण गण गणात बूते. यंकोबा किती सोंग घेशील? कपटी बगळ्यासारखा धूर्त आहेस तू. मासे धरण्यासाठी एक पाय वर्त करून डोळे मिटून बगळा पाण्यात उभा राहते आणि शिकार करते. गण गण गणात बूते. यंकोबा तू किती बी सोंग घे, पण आता तुही सुटका नाही. आधी माया आता वाड्यात अस्तित्वमान आहे. तू आकाश पाता एक कर, पण तुली कठोर शासन होणार हे निश्चित. गण गण गणात बूते. गण गण गणात बूते. गण गण गणात बूते. बंकाट कुठे चालला कस पकस? का झाला? आम्हाला का पत्ता किती लागू दिसेल का नाही? का झालं? हो ना अबा, का झाला? जिजीनं सांगितलं का जिजाजी वाढत नाहीत. मला लय ओरडली जिजी. म्हणे टाळा काढायला सांगितलं ना, त्याचे परिणाम आहेत. पण जीजी संगती नव्हती का दामनजीच्या?
तोंडच पाहायचं नाही म्हणते ना जिजी. प्यायले नाही भेटली ना जिजाजीले का लय आरडाओरडा करतेत म्हणे. मला तर काही कळत नाही बा दोघांचंही वागणं. महाराज समजा वाडा शोधला जिम्या, कुठंच नाही जिजाजी. व्यसनी माणसाचं असंच राहते, का करावं आता. अजून किती परीक्षा पाहान महाराज. कुठे गेले असं. डोळ्याला दिसत पण नाही ना त्यांच्या. हो ना, कुठं पडले धडले, काही लागलं तर. हो ना. गावात फिरत असन दामाची. कोणाला बी प्याले मागत असन. बाप्पा असं कसं करतील ते. आता व्यसनच आहे ते. कोणाला बी प्याले मागत असन. तोंडावर तर कोणी आपल्या बोलणार नाही म्हणा. अरे पण आपल्या मागत चर्चा करण का नाही. अडकीत त्यातली सुपारीच झाली आपली. ऐकतं का. आता खोलीले टाळा लावणं बरं दिसत नाही म्हणून बोललो आपण. हो ना. जिजीचा स्वभावच समजून नाही राहिला मला. इथला कायचा राग म्हणते मी नवऱ्याचा. आता तुम्ही दोघं बी शांत व्हा ना. शांतताच गेली ना का. कुठं आहे डोक्याला शांतता. आपण करतो एक आणि होते एक. बाबूजी आता शांत व्हा आणि मले जाऊ द्या. महाराज आहेत ना शेगावात. हा, कृपा राहते गुरु माऊलीची. काही वाईट होणारच नाही. तुम्ही कायले शंका कुशंका काढता. मी जातो आणि शेगावात शोधतो. हा, गणगण गण आता बोलते. महाराज तुम्हीच मार्ग काढायचे यातून. गण गण गणात बोते. गण गण गणात भूते. ओ काकाजी, कायले माया अंत पायताजी. म्या पाया पडतो. काहीतरी बंदोबस्त करा. मले 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 थोडी प्याले द्याजी. धीर धरा लागते ना भाऊ, धीर धरा लागते. जीव जाईन जी माया. कायले मला इथं आणलं. माय कशाले कोरड कोरड पुरून राहिली. बसा बसा बसा. प्याले द्या. गण गण गणात भूते. घ्या पाणी प्या. कायले मजाक करू आली जी. दिसत नाही मला त्याचा फायदा घेता का. पाणी कायले देता. मले मले जे पाहिजे ते द्या ना. माय माय हातपाय लटपट करू राहिले. मले मले प्याले द्या. अल्लाह मले जाऊ द्या. अल्लाह शांत व्हा बद्री. का झालं जी. मुन्नी मुन्नी का झालं. मला मुलीचा आवाज आला. मुन्नी आली ना माई. मेरी बच्ची मुन्नी मुन्नी माई लेक. आजा बच्ची बापाजवळ ये. मुन्नी मुन्नी मेरी बच्ची बापाजवळ ये बेटा. मुन्नी मुन्नी कुठे आहे बाळा. मुन्नी ये मा. मुन्नी 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 मेरी बच्ची कशी आहे बाळा तू. मेरी लाडो. मुन्नी मुन्नी कशी आहे बाळा तू. मुन्नी मुन्नी काकाजी माई मुन्नी आली. माई मुन्नी आली. गण गण गणात भूते. नारायणी नारायणी ना. का झालं. सावकाश. नारायणी तुझ्या वेदना तुही तग मग समजत नसेल का मला. सावकाश. तुझ्या डोळ्यातनं सतत वाहणारे अश्रू मला अस्वस्थ करत नसतील का. पण पण तू मनाला लावून घेऊ नको. हा, आणि रडू तर अजिबात नको ना. ऐकूला सोमिनीवर तर विश्वास आहे ना तू. हा, महा पण विश्वास आहे. महा पण विश्वास आहे. समजे गडी माणसं काम चुकार आहे ना. असे कसे सापडत नाही भाऊसाहेब.
आणि ते काय पकस्त तुझेच वडील होते का? मले पण वडला समानच होतं ना. धर्मपरायण सज्जन पुण्यवान माणसाचा शोध काऊन नाही लागत हा? पण तू मनाले लावून घेऊ नको, हा माझा शब्द आहे ना. घोडे आहेत आपल्या जवळ, मी स्वतः रपेट मारतो ना नारायणी. चप्पा चप्पा शोधून काढतो आणि 8-10 गडी माणसं घेतो आणि त्याने 4 दिशेला पाठवून देतो. शोधतो मी भाऊसाहेबांले. नारायणी बाप्पा, अच्छा बाई, हा नमस्कार करतो ना. तुम्ही कधी आला दारव्याहून? मी आता बरं झालं ना आले तुम्ही. हा नारायणी सोबत झाली ना, एकटीच असते ना वाड्यात. हा लय आधार वाटतो तुमचा मले. मी तुमच्या पायाची आण घेऊन सांगतो, भाऊसाहेबाले मी शोधणार, काही झालं तरी मी शोधणार. पण तोपर्यंत माया नारायणची काळजी घ्या, गरीब गाय आहे ना ती. आत्याबाई, म्या माया नारायणीच्या डोळ्यात ना अश्रू पाहू शकत नाही. तिचा सांभाळ करा. हा सांभाळा तिले. येतो म्या. गण गण गणात बोते गण गण गणात बोते. शुभम भवतू. कावरा बावरा कायले झाला बंकट. महाराज, वाड्यात समजे काळजीत आहेत. जिजाजी आता का नाही, आजोबांचा रागच पळून गेला ना, हसूनच बोलते. तू यावर तर कोण रागवल लेकरा? हा खरे बोलले जी काकाजी. हे यमुना लय समजूतदार, लय गुणी आहे. रडता कायले काकाजी, तुम्ही असतानीच लई छान दिसता ना. गण गण गणात बोते. माफ कर लेकरामध्ये. कायले? नाही, मले दिसत नाही ना, तर मले वाटलं का माई मुन्नीच आली. तुले मी माई मुन्नीच समजलो. थले एकच समजा ना, मले मुन्नीच समजा. लय गुणाची हाय आमची यमुना. पण काकाजी, असं रातच्याले कायले घराबाहेर पडला? घरचे समजा चिंतेत असतील, वाट पाहत असतील ना. जिजाजी, वाड्यात समजे काळजीत आहेत. सालाजी. साले साहेब. बंकट काकाजी आहेत ना. हो. आणि काकाजी, मला बंकट काकाजीच्या मुलाची लई याद येते ना. मी त्याला भेटायला आली का नाही, मग मुन्नीले पण भेटन. मुन्नी, यमुना ये बेटा. माई मुन्नी बी तुझ्यासारखीच बडबड करते, लय गुणी आहे. हो, लय गोड आहे आमची यमुना. लगेच मैत्री होते तिची. भास्कर काकाजी, जिजाजी चला. मुन्नी, यमुना ये बेटा. आणि काकाजी, तुम्ही बी या. हा गजानन श्री गजानन ओम गजानन श्री गजानन. जिजाजी, शिवशंकर शंभो, हर हर महादेव.
श्रीगजानन साले साहेब, क्षणभर मला वाटलं का म्या जबलपूरच्या भेडा घाटले चालू आणि जबलपूरच्या ओंकारेश्वराचं दर्शन झालं मला. साले साहेब, कोण आहे इथं? इथं कोणी आहे का? ओंकारेश्वराच्या मंदिरात असते का नाही तशी पवित्रता, तसा सुगंध येऊन राहिला मला. कोण आहे साले साहेब? कोण आहे इथं? बरोबर ओळखला ना तुम्ही. साक्षात शंभू महादेवच तुमच्या समोर उभे आहेत ना. शुभम भवतु. उठ लेकरा. जिजाजी या. लेकरा बद्री, परमात्मा, परमपिता, जगदीश्वर, शंभू महादेव चराचरात आहेत. याचं नित्य स्मरण ठेव. भलं होईल ना. गण गण गणात भूते. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. जीजी, प्रत्येक माणसात चांगले वाईट गुण असतेच ना. सर्व गुण संपन्न कोणी असते का? आपलं घर संसार वाचवायचा असेल तर समजुतीने घ्यावंच लागतं. म्या का म्हणते जीजीवनचा, जिजाजींना एक संधी तर द्या ना. तू सांगते मला संधी द्या. नाही म्हणजे अगं श्रीमंत अगरवालांच्या घरात ऐशोआरामात राहते तू. गौरीवाणी नटते, स्वतःचं कौतुक करून घेते. महा दुःख तुला समजेल का? जीजी, कशी बोलून राहिलीस? मग खोट आहे का? माझ्या पाठीवर तर 4 बोटाने एवढा चट्टा आहे. माझ्या सासूनी चुलीतलं जळकं लाकूड फेकून मारलं होतं मले. बाप्पा, मला सांग माय, तू तुझ्या सुनेले कधी रागाने 2 शिव्या तरी दिल्या का? ही का सांगते मले? सुनेले लक्ष्मी बनवून डोक्यावर नाचवता. लेक लंकेची पार्वती भिकारी झालीये म्या. कोण बघत मले? आणि ही सांगते मला समजून घ्या. चुकलं मा. बोलतेच कायले? जीजी, काल टाळा उघडला ना खोलीचा तर पळाले हे प्यायले. असा महानवरा व्यसनी. पण या बाबतीत कावेरीचं नशीब तपा. म्या पाहते ना बंकटले. कावेरीच्या ताटाखालचं मांजर हाय. जीजी, सुखानं शेफारलेली तू ही सून आणि दुःखानं होरपळलेली म्या. जीजी, असं नको ना बोल. आम्ही आहोत ना तुझ्या संग. नाही, तुम्ही सुनेलेच गोंजारत बसा ना. माय, यायले ते रोडाले पाठवा. असा नवरा असून नसून सारखाच असतो. म्या जाते आणि दुसऱ्या गावात मुन्नीले घेऊन. आश्रित म्हणून तर जगायचंय तर इथं कायले बसू. आणि तुम्ही बसा नातवाले सुनेले कुरवाडत बसा. हा, बायको आहे ना तुमची. तुमच्या होणाऱ्या बाळाची आई आहे. माझ्या गर्भात बाळ आहे तुमचं.
बाप्पा काहीची बायको काही बोलून राहिले का परिस्थिती असून अंगाले काय जमता साजरी सुंदर बायको आहे माई नारायणी सावकार सावकार बाप्पा लांबा परिस्थिती असून अंगाले काय जमता साजरी सुंदर बायको आहे माई ताईसाहेब पाठीचा कणा मोडन ना तुमच्या इकून तिकून सारखंच ना अजून किती वेळ वाट बघणार सावकारांची वाट बघायला नको तुम्हालेच हुरहुर लागून राहिली जी त्याले पण हुरहुर लागली असाल मग ते परत आले पाहिजे ना तू माझ्या मनात इश कालवून राहिली अशो विचार कायले करते रात्रभर वाड्यावर तर आले नाहीयेत सावकार जीव टांगलीला नाही लागणार कालिंदी तुले जपते जीव लावते तुले हवं नको ते बघते तिले असं मारणं बरं आहे का मग समजून वागा बोलायले नको तू वागून राहिली तशी तुझ्या गर्भात जीव आहे 2 जीवाच्या बाईने असं उपाशी राहणं रात्रभर जागरण करणं चांगलं राहते का नवरा रात्रभर घराकडे आला नाही तर मग का करा ते नवऱ्याला समजायला नको बाळ तुझ्या एकटीचं आहे का तुम्हाला तर आनंदाच्या उकळ्याच फुटत असतील ना आधी लगीन झालं नाही त्यात हे आजारपण आणि याले जिम्मेदार कोण नशीब नियती दैव तुम्हाला आनंद होऊन राहिला असेल ना का सावकार वाड्यातून निघून गेले राक्षस धूर्त लंपट कसा बी असला तरी नवरा आहे महा आणि मी नवऱ्याला कशी सोडू असंगाशी संग म्हणजे दुर्दैवाशी मैत्री राहते धूर्त आणि दुष्ट माणसाची संगत करून राहिली तू आणि त्याईचा अभिमान वाटून राहिला का तुले आणि वाईटाले साथ देणं पण वाईटच असतं तुझ्या पोटातल्या बाळाची काळजी वाटते या पवित्र वास्तूत तुझ्या बाळाले काही व्हायले नको म्हणून बोला लागते बाकी तू बघ जाऊन का राहत नाही तू तुझ्या नवऱ्याच्या मांग मांग येळच आली तर जाईन काल तर मला ओळखलं पण नाही सावकारांनी तू तरी अजून सावकाराले पूर्ण कुठे ओळखलं धूर्त पातायंत्री आहेत ह्यो जो माझ्या नवऱ्याचं वाईट चिंतन त्याचं भलं होणार नाही काळे तीळ लिंबाचा पाला गूळ बेल हे समजा माया खोलीत कसं आलं स्वतः षडयंत्र करायचं आणि लोकाले बोलायचं नाही काय विचार करते आत्याबाई कसं होणार हिचं आणि त्या बाळाचं भविष्य काय मला तर त्या सावकाराचं भविष्य अंधारातच दिसून राहिलं खरंच परिणाम तर झाला नाही ना त्यांच्या डोसक्यावर तर गण गण गणात बोते कसे बोलत होते कसे वागत होते भाऊसाहेबाला शोधायला जातो घोडा घेऊन जातो आणि तिरीमेरीत कोठी निघून गेले सावकार तर महाराजांवर तर विश्वास आहे महा महिषासुराचा वध कराले त्यांनीच तर मला या शेगावात आणलं आणि व्यंकोबा सावकाराले म्या संपवणार इथं काळ्या दगडावरची रेघ आहे प्रश्न आहे तो पद्माचा ही धोंड पद्मा गळ्यात बांधली सावकारानं आपल्या पण मार्ग काढा लागते गण गण गणात बोते
त्याचं काय आहे ना बजाबाई, आमची लाडाची लेक आहे ना, पण कधी कधी रुसून बसते, फुगून बसते, हो ना? हो, पण कायले रुसवा फुगवा, कारण समजायले नको. मला सांग कारण नाही बा, खाऊ तर घे. महाराज येतील तवाच मी खाईन, मग बोलन. पण त्याईले मनात येईल तवा येतील ना महाराज. पण येऊ तर द्या महाराज आईले. 2 रट्टे द्या, पहा कशी खाते मग. बाप्पा रट्टे कायले द्या, माया साजऱ्या समजूतदार लेकीले. ये मायापाशी ये, तुले ना गरमागरम भाकरी खाऊ घालते. जाते मले रागवा बोला काय पण करा, महाराज आले आम्ही हे त्याले देईन मग खाईन. कशी करून राहिली माय. गण गण गणात भूते गण गण गणात बोते शुभम भवतु. काय झालं खारुताई? लई लाडवली नाही पोरगी, असला हट्ट करते ना की डिम्म हलतच नाही ना. बजाबाई लोण्यावानी मऊ हळूवार मन राहते लेकरांचं. खारुताई आम्हाला ठाऊक आहे ना, तुझ्या मनात लय प्रश्न आहेत, म्हणून आमची याद येऊन राहिली ना तुले. रडायले कायले झाले लेकरा? रडायले कायले पाहिजे? ये ये मुन्नीच्या बाबांचा विचार येऊन राहिला का? जी महाराज, त्याले दिसत नाही ना. हो ना, मुलीले कसं बघतील ते, तडक्याने कसं चालतील. कोठी पडले तर लागण न त्याईले. गण गण गणात भूते. लय निर्मळ मन आहे तो लेकरा. दुसऱ्यांच्या दुःखानं ज्याच्या डोळ्यात अश्रू येते तो खरा निरागस माणूस राहते. खारुताई मला सांग, इवलीची मुंगी बी जगते, तिची काळजी कोण घेते? शंभू महादेव. हो ना, पशु पक्षी बी उन्हात अनात पावसा पाण्यात थंडी वाऱ्यात जगते का नाही? कारण त्यांची काळजी ब्रह्मांड नायकाले राहते. आता मुन्नींच्या बाबाच्या डोळ्याले पण दिसन. गण गण गणात भूते. काऊन नाही दिसणार लेकरा? खारुताई आभाळात अचानक काळे ढग येते, प्रकाश कमी होते, अंधार होते, पण म्हणून सूर्य तिथेच राहते का नाही? सूर्य दूर जाते का? काळे ढग बाजूले झाले का मग पुन्हा प्रकाश येते. लेकरा क्षणाचा अंधार राहते, मग पुन्हा उजेड येते. दिसन काकाजीच्या डोळ्याले. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. जिजाजी काही हवं का तुम्हाला? सालेसाहेब विनंती कर तुझी, मले जाऊ द्या, मले जाऊ द्या सालेसाहेब. नाही, मला मालूम आहे हे समज गलत होऊन राहिलं, पण मला जाऊ. पण तुम्हाला सावरा लागते. काय ले माय पंख बांधून ठेवताची? असं पिंजऱ्यात कोणी जगू शकल का? विश्वास ठेवा ना जिजाजी, समद छान होईल. म्हणून तुम्हाला काल श्री गजानन महाराजांनी सुरक्षित ठिकाणी नेलं होतं ना. आता काल झालं ते झालं, पण आजपासून नवी सुरुवात होऊ शकते का नाही? गण गण गणात होते. मले समजून राहिलं अगरवालांची प्रतिष्ठा जायला नको म्हणून. त्या परीस तुमचा जीव मोलाचा आहे ना. कवाच मेला बद्रीनाथ सारडा, अनेकदा मेला. जबलपूरच्या बाजारात भर चौकात 4-5 व्यापाऱ्यांनी तुडवला.
तेव्हाच वेळा बद्रीनाथ चारडा. कारण कारण माझ्या धाकल्या भावानं कर्ज घेतलं होतं. जिजाजी सावराजी कुटुंबावर तर कर्ज होतं, त्यात तर माझा काही दोष नव्हता. पण जेव्हा सुंदरानं तिच्या कपाळावरचं कुंकू मोडलं तेव्हा मेला बद्रीनाथ चारडा. म्या हरदम साथ दिली सुंदराची, तरी बी तिनं मला झिडकारलंच. मला मला पिऊ द्या. नाही प्यायला भेटली तर पिसाळतो म्या. नको प्याना जिजाजी, मधुमेह आहे ना. झालं का मधुमेहाचं? दृष्टी गेली माईवाली. बेवारस आहो म्या. कोण म्हणते बेवारच आहे तुम्ही? म्या तुमची बहीण अजून जिद्दी आहे ना. म्या माय भावाले वाऱ्यावर तर सोडणारच नाही ना. बहिणीचं नातं नका जोडू जी, त्या लायकीच नाही म्या. हे आम्हाला ठरवू द्या ना भाऊ. सगळे संबंध दूर गेले, बायको घृणा करते. 2 पोरी आहेत पण माय जवळ बी येत नाही. प्यायलो तो इसरतो जी. म्या पाया पडतो. मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. आधी हा समज तुम्हाला मनातून पुसा लागते का तुमच्या संगती कोणी नाही. हो, आम्ही आहो ना सांगती. हाव ना, बाबूजीले ओळखता ना तुम्ही. हाव, देव माणूस आहे ना ते. पण म्या जावई, तुम्ही त्याचे जावई. जावई मुलगा राहते का नाही. सासूबाई, बाबूजी, म्या आणि हे आम्ही समजे तुमच्या संगतीच हाव ना. आणि जिजी पण आहे ना, लय माया करते. पण तुमच्या व्यसनामुळे घाबरतेत ना त्या. पण तुम्ही थोडी हिंमत दाखवा, व्यसन पण सुटते. हो ना, आता महाराज स्वतः भेटले तुम्हाला. साक्षात ब्रह्मांड नायक शंभू महादेव आहेत ना ते. या बहिणीची विनंती ऐकायची. माझ्या ओटीत भाऊबीज द्या. व्यसन सोडा, महाराज कृपा करतील ना. भाऊबीज? शंभू महादेव. फक्त तुझंच प्रेम आहे का महावरता? महा पण प्रेम आहे ना तुझ्यावरता. दार सावकारीन बाई गर्भवती आहेत. छोटे सावकार येऊन राहिले ना. कसं समजावावं ताईसाहेबांना. उपाशी तापाशी कुठवर राहणार. माझीव तुटते. पण ताईसाहेबांले पण सावकाराशिवाय काही सुचत नाही ना. महाराज, ताईसाहेब, म्या काय म्हणते. कायले म्हणते महाराज. महाराज दया कराजी. मोठे असतील सावकार.
शापित आईची शापित कन्या आहे म्या. ताईसाहेब असं बोला नको. खरं हाय ते सूर्यप्रकाशावानी तळपत राहते. रूपवान गुणी पतिव्रता माझ्या आईले सुखाचा श्वास घेऊच दिला नाही माझ्या वडिलांनी. पण तिच्या नशिबात होत त्या परीस लय जास्त दुःख माया नशिबात आलं. गळा हाय पण गाताच येत नाही. बायको हाय पण समाजाची मान्यताच नाही. गर्भात बाळ आहे पण बापाले फिकीरच नाही. आणि आता तर नवरा पण सांगते नाही. पोरी लापशी घे. पाणी पण पिणार नाही म्या. लापशी खायला आणली. ताईसाहेब एवढं प्रेमाने आणले तर घ्याची. भायासाठी आईच्या मनात केव्हा प्रेम होतं. तुझ्यासारखी हट्टीन मुजोड पोट्टी असती ना माई तर मुसक्या बांधून सोडपलंच असते तिले. तर मारा ना मले. मारून टाका. पद्मा थोडं थोडं कायले मारता. असं बोला नको जी. आईप्रमाणे आहेत ना आत्याबाई. आई वाड्यातून घराबाहेर काढते पोरीले. लई बोलणं चांगलं नाही पद्मा. लापशी घे. जोपर्यंत महानवरा वाड्यात येत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंब पण घेणार नाही. लापशी घे. ऐकू नाही येत तुम्हाला. कालिंदी नाक दाब हिचं. म्याच पाचते लापशी. आत्याबाई निवडून गाले किती बी प्रेमाने गोंजारलं तरी काटे रुततेच. भग्न कशी वागते ही. हिला एवढी अक्कल असती तर एवढी चिखलात रुतलीच नसती नाही. नको जीव लावू आत्याबाई. भाईताड आहे ही पोरगी. आणि देव पण अशा बेजबाबदार मूर्ख बाईच्या पोटातच बाळ देते. स्वार्थी हाय ही भाईताड. स्वतःच्या सुखाचा विचार करते पण पोटात असलेल्या बाळाचा काही विचार हायच नाही हिच्या मनात. तुम्ही तर बोलाच नको. माझ्या नवऱ्याला वाड्यातून पळवला. दुष्ट आहात तुम्ही. हो दुष्टपणा पाहायचा आहे. कालिंदी हात धर पद्माचे. म्या नाक दाबती. आत्याबाई पाच हिला लापशी. बाप्पा बाप्पा देवा कायले. दोन देन थोतरीत. चाल पी लापशी. जमणार नाही. पोटातल्या बाळाले त्रास द्यायचा नाही पद्मा. महाराजांना सांगू. महाराज असली सोंग सहन करणार नाहीत. तुले महाराजांची शपथ आहे. महाराज अत्यंत धूर्त राक्षसाच्या जाळ्यात सापडली ही पद्मा. आजवर तर सावकारांच्या जाचाले अत्याचाराले कर्जाले कंटाळून अनेक जण खोळे झाले. लंपट सावकारांनी नासवलेल्या मुली खुळ्या झाल्या. अनेकांनी आत्महत्या पण केल्या. त्या सर्वांच्या शापाने
सावकाराले खरंच खूळ तर लागलं नसन ना. गण गण गणात बोते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते.